आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. अनेक गोष्टी घेऊनच आपण जन्माला आलेलो आहोत. अनेक गोष्टी समाज आपल्याला शिकवतो. अनेक गोष्टी आपण अभ्यासातून शिकतो. या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये उपयोगी पडतातच. या विश्वातील प्रत्येक व्यक्तीला या ना त्या प्रकारचं दुःख हे प्राप्त होतंच. या ना त्या प्रकारचा मनस्ताप, वेदना प्राप्त होतातच. मात्र जी शहाणी सुरती माणसं आहेत, ज्यांचं आपल्या ध्येयाकडे लक्ष आहे, ज्यांना आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे, ते या दुःखाचा, या वेदनेचा ऊर्जा म्हणून वापर करून घेतात आणि त्या ऊर्जेच्या बळावर विलक्षण अशी हिंमत जमा करून आयुष्यामध्ये पुढे जातात. काही लोकांना या दुःखाचं गाऱ्हाणं घात फिरायची सवय असते. त्यानं त्यांचं आत्मबल कमी होत जातं. त्यांची शक्ती जमावणे ही क्रिया होत नाही आणि ते आहे तिथंच राहतात किंवा आणखीन मागं जातात. प्रत्येकालाच हे दुःख प्राप्त होत असल्यामुळं, वेदना प्राप्त होत असल्यामुळं प्रत्येकानं हे शिकून घेतलंच पाहिजे की या दुःखातून, या वेदनेतून विलक्षण अशी ऊर्जा निर्माण करायची आणि पुढं जायचं.